मोहोळ वैराग राज्य रस्ता क्रमांक 141 जुना रस्ता क्रमांक 74 रुंदीकरणाचे काम सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. 1968-1970 काळात रस्ता तयार करताना बाधित शेतकऱ्यांच्या जमिनींचे संपादन न करता आणि कोणताही मोबदला न देता रस्ता तयार करण्यात आला होता. आता त्याच जमिनींवर शासन रस्ता रुंदीकरणाचे काम करत असल्याने बाधित शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून प्रथम मोबदला द्या, मगच काम करा असा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे. या गंभीर विषयावर चर्चा करण्यासाठी मोहोळ तालुक्यातील नरखेड येथील सिद्धेश्वर मंदिरामध्ये बाधित शेतकऱ्यांची एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सर्व शेतकऱ्यांनी एकमताने असा निर्णय घेतला की जोपर्यंत जुन्या जमिनीचा आणि आता होणाऱ्या रुंदीकरणाचा योग्य मोबदला मिळत नाही, तोपर्यंत रस्त्याचे काम होऊ देणार नाही. अनेक दशकांपासून आपल्या जमिनीचा मोबदला न मिळाल्याने शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या भूमिकेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एकमत डिजिटल करिता रजनीश कसबे, मोहोळ. नरखेड येथील सिद्धेश्वर मंदिरामध्ये मोहोळ वैराग रस्त्याच्या बाधित शेतकऱ्यांना आज तागायतपर्यंत कुठल्याही प्रकारचा मोबदला न मिळाल्याने त्या शेतकऱ्यांनी एक मीटिंग या ठिकाणी आयोजित करून मोहोळ वैराग राज्य रस्ता क्रमांक 144 आणि जुना 74 हा महामार्गाचं आज तागायतपर्यंत संपादन न करताच ठेकेदाराने आणि प्रशासनाने काम सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या नाराजी आहे. आणि या संदर्भात आपले गोविंद पाटील, ॲडव्होकेट गोविंद पाटील यांनी हायकोर्टामध्ये ही याचिका दाखल केली आहे आणि या याचिकेवर शासनाला म्हणणं सादर करण्याची तारीखही देण्यात आली आहे. आणि आता पुढील तारीख 15 जून आहे आणि या 15 जूनच्या तारखेकडे सर्व शेतकऱ्याचं लक्ष लावून राहिलेलं आहे. संपादन होणार का नाही ह्याविषयी सध्या दुर्दस्त जरी असलं तरी शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशी आशा सध्या व्यक्त केली जात आहे. मोहोळवरून रजनीश कसबे, डिजिटल एकमत. Thanks for watching Ekmat Digital.